होकार सर बघितला त्याच्यानंतर कुठेतरी आता मात्र चांगली गोलंदाजी म्हणजे कुठेतरी कमबॅक करतोय हा खेळाडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला भेटला काऊ कॉर्नर रिजनमध्ये. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सकाळपासून जर विचार केला तर महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल. अगदी सकाळीच त्यांनी या स्पर्धेला उपस्थित लावली. पुन्हा एकदा रायगड परिवारातर्फे तुमचं सहर्ष स्वागत असेल आणि आमच्याकडून सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा कुठेतरी फंबलिंग होताना पाहायला भेटतं. किती धावा दाताच्या किती काढल्या किती काढल्या धावा किती येतात तीन धावा अर्जित होत आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका धावसंख्या आता मात्र 7च्या घरामध्ये जाऊन पोचते. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. मात्र सबमरीन डिलिव्हरी चेंडू हाताळताना या ठिकाणी गोलंदाज आपण पाहू शकता. एकदा अर्जित होते. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. या ठिकाणी प्रोटेक्शन होतं. पुण्याचे एकदा तयार होईल. गोलंदाज धावसंख्या 8च्या घरामध्ये अगदी रवींद्र जडेजाची आठवण करून देणारा आकडा याच्या नावावरती असा एक विक्रम आहे ज्या खेळाडूच्या नावावरती म्हणजे IPL मध्ये हर्षल पटेलवरती हमला चढवला होता आणि एका षटकामध्ये 35 धावा बनवल्या होत्या. पुन्हा एकदा काय घडतंय एक मोठा फटका येतोय धमाकेदार येतोय षटकार 6-6-6. थँक्यू धन्यवाद डीजे बाबाई. याच्या माध्यमातून एक चांगला लॉंग ऑफच्या डोक्यावर चेंडूला भिरकावून दिलं होतं 6 धाव्यांसाठी. पुन्हा एकदा आता मात्र काय घडतंय चौफेर फटकेबाजी होताना पाहायला भेटते. परंतु एक सुपा झेल सोडला जातोय. जसं मी सांगितल्याप्रमाणे मगाशी सांगितल्याप्रमाणे झेल सुटल्यावरती काय होतं तर आपण पाहिलं जर अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया सामना झाला 2023 मध्ये वानखेडे स्टेडियमला ती मॅच झाली आणि मला वाटतं 97 धावावरती 7 विकेट गेल्या होत्या ऑस्ट्रेलियाच्या आणि 33 धावावरती मुजीबर रहमानने तो कॅच सोडला होता आणि त्याच्यानंतर 201 धावांची इनिंग आपल्याला पाहायला भेटली. म्हणजे एक कॅच आपल्याला किती महागात पडू शकते याचं चित्र मात्र त्या दिवशी आपल्याला दिसलं होतं आणि कुठेतरी त्या सामन्यामध्ये माघार घ्यावी लागली होती. अफगाणिस्तानला धावूया मैदानाच्या दिशेने पहिल्या षटकात या ठिकाणी खेळ संपन्न होतोय. धावसंख्या आपण पाहू शकतो 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय 16 या आकड्यावरती आणि कुठेतरी हाणामारीचं पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं आणि त्याच्यामध्ये कुठेतरी पुरेपूर फायदा घेताना अभय आणि नयन याला सुद्धा आपण पाहिलं. नयन याच्या बॅटमधून एक चौकार देखील पाहिला एक षटकार देखील पाहिला. म्हणजे आतापर्यंत चौफेर कामगिरी त्याच्या माध्यमातून राहिली आहे. बारा चेंडू 14 धावांची आवश्यकता असेल या सामन्यामध्ये. नक्कीच रंगतदार स्थितीमध्ये सामना या स्पर्धेची लढत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट इनफिल्डच्या डोक्यावरून सरळ चेंडू ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी येतोय षटकार. जर विचार केला तर दाभोळ संघ कुठेतरी वरचढ राहिलाय. म्हणजे गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण किंवा आता मात्र फलंदाजी सुद्धा. पुन्हा एकदा मोठा फटका परंतु प्रॉपर टायमिंग होऊ शकलं नाही. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. एक सोपा झेल पकडला जातोय आणि या ठिकाणी नयनच्या खेळचा अंत होतोय. विकेटचं होतोय पतन. बॅक टू दी पवेलियन डीजे. चला थँक्यू. आता मात्र अजूनही 8 धावांची आवश्यकता असेल. दाभोळ या संघाला एक
नवीन कॅन्डिडेट, नवीन उमेदवार मैदानाच्या दिशेने एक भारदार शरीरयष्टी ज्या खेळाडूची आपण पाहू शकतो. कुठेतरी बुम-बुम माट्या या खेळाडूची आठवण करून देऊ शकतो. हा खेळाडू म्हणजेच अलिबागचा एक खेळाडू आहे. टेनिस क्रिकेटमध्ये अशी शरीरयष्टी आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी. नाव काय? साईनाथ कशा पद्धतीची फलंदाजी करेल? दुसरा चेंडू. बरोबर ना? आणि किती धावा? एकच बॉल झाला ना? माफ करा 10 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु मी सुद्धा काही कमी नाही. चांगली गोलंदाजी मी अंडर प्रेशरमध्ये करू शकतो. हे चित्र मैदानाच्या सर आपल्याला पाहायला भेटते. पूर्व याच्या माध्यमातून लगातार दुसरा चेंडू निर्धाव येतोय आणि या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा क्रीडा रसिकांचं हार्दिक अभिनंदन असेल. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. मोठा फटका या ठिकाणी पाहायला भेटतोय. चेंडूला काऊन दिले घेतोय षटकार 6-6-6 असेल. साईनाथ याच्या माध्यमातून एक मोठा फटका काऊ करणं डिझाईनमध्ये पाहायला भेटता. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. पाहूया काय घडतंय. 1-2 दुसऱ्या अटेम्प्टमध्ये आता मात्र झेल पकडला जाते. जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये सर टार्गेट किती जरी असलं तरी जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये किंवा कुठचंच गणित आपण सांगू शकत नाही. आश्रयाला परततोय. नवीन कॅन्डिडेट आशिष याला आपण पाहू शकतो. 2 धावांची आवश्यकता असेल या ठिकाणी जिंकण्यासाठी दाभोळ या संघाला. अजून किती बॉल बाकी आहेत? 7 चेंडू आणि 2 धावा. नक्कीच गेल्या वर्षी पिसेकर बंधूंची एक स्पर्धा सर आपण बघितली असेल. दिशांत सर एका बाजूला जाई, दुसऱ्या बाजूला कडाव असा सामना झाला आणि कडावच्या नितुमाळीने ते षटक हाताळलं होतं आणि 6 चेंडूमध्ये 1 धाव दिली नव्हती आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. म्हणजेच नक्कीच क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. कोण? हाफ ट्रॅकर चेंडू त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. काय घडतंय? दुसरा झेल पकडला जातोय. विकेटचं होईल पतन. बॅक टू दी पवेलियन गॉन. डीजे. थँक धन्यवाद डीजे. नक्कीच क्रिकेटची तर चर्चा जर होतच असते आणि क्रिकेट तर सर्वजण खेळतच असतात आणि सध्या चर्चा बैलगाडीची शर्यतीत सुद्धा सर आहे. आणि नक्कीच ते गाणं आपल्यासमोर वाजताना आपल्याला पाहायला भेटते. 6 चेंडूंनी 2 धावा आपल्याला पाहायला भेटते. जसं मी सर सांगितल्याप्रमाणे अगोदर, की जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू डिलिव्हर होत नाही, तोपर्यंत कुठचंच भाकीत किंवा कुठचंच गणित आपण सर सांगू शकत नाही. 6 चेंडू 2 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पाहू शकतो आपण. विपुल याला. 6 चेंडू 2 धावा. विपुल राईट मोर द विकेट. पहिला चेंडू मेरिटवरती कुठेतरी क्रिकेट खेळलं जातंय. 1 धाव अर्जित होते. धावसंख्या आता मात्र त्या ठिकाणी जाऊन पोहोचेल. 29 या आकड्यावरती आता मात्र 1 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू आणि 1 धावा. नक्कीच कुठेतरी या सुद्धा सामन्यामध्ये दाभोळ हा संघ वर्चस्व दाखवतोय कारण का चांगली गोलंदाजी केली, चांगलं क्षेत्ररक्षण सर पाहायला भेटलं. त्याच्यानंतर आता मात्र चांगली फलंदाजी सुद्धा. 5 चेंडू 1 धाव. पुन्हा एकदा हलक्याने एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय. अशा पद्धतीने हा सामना मात्र दाभोळ हा संघ जिंकतोय. खरोखरच दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. धन्यवाद.
मनाचा चषक साजरे करू जोशात रे, मनाचा चषक साजरे करू जोशात रे. रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे, रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे. रायगड रॉक्सचे नाव हे गाजते साऱ्या गावागावात रे, रायगड रॉक्सचे नाव हे गाजते. मनाचा चषक साजरे करू जोशात रे, मनाचा चषक साजरे करू. जवळ-जवळ 2 तास 1 तास माफ करा आपण या स्पर्धेमध्ये उशिरा दाखल झालोय. त्याच्यामुळे अगदी वेळेचा निर्बंध आहे. डे लाईट्समध्ये आपण ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करतोय. फ्लड लाईटची व्यवस्था नाहीये. त्याच्यामुळे सूर्य आहे तोपर्यंत ही स्पर्धा आहे. सूर्यप्रकाशामध्ये ही संपूर्ण स्पर्धा अच्छा दिवसामध्ये आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यामुळे अगदी वेळेवर गांभीर्यानं काम करण्याचा आपला देखील विचार असायला हवा. क्रिकेटमध्ये वेळेचं गांभीर्य, वेळेचं मोल हे फार महत्वाचं आहे. क्रिकेटच्या मैदानामध्ये वेळेशिवाय काही नाहीये.